नमस्कार रसिक श्रोते हो. विसरलेले वय ही कथा आज आपण ऐकणार आहात. दार करकरल्याचा आवाज कानी येताच डॉक्टर साहेबांनी ताडकन वळून पाहिले आणि एकदम भडकून ते ओरडले. कोण आहे? त्रास देऊ नका म्हणून 56 वेळा सांगितलं. या घरात माणसाला कपडे करण्या इतका देखील एकांत मिळेनासा झाला आहे की काय? किलकिलत्या दारातून कुणी गडी माणसाने डोकावून पाहिले होते. तो डॉक्टर साहेबांच्या या रौद्र स्वरूपाने एकदम भेदरून गेला आणि घाईघाईने दार परत लोटून तो मागच्या पावली पळाला. डॉक्टर साहेबांच्याही लक्षात आपली चूक आली. शिरात आणून ते एवढे तणतणले त्याचा संबंध गडी माणसाशी नव्हता. त्यांना वाटले दार उघडून आपली पत्नीच आत आली आहे. मघापासून 2-3 वेळा काही निमित्त काढून ती त्यांच्या अभ्यासिकेत येऊन गेली होती. म्हणजे डॉक्टर साहेबांच्यावर तिने पाळत ठेवली होती असे नव्हे. डॉक्टर साहेबांचाही तसा तिच्यावर आरोप करण्याचा बिलकुल इरादा नव्हता. ती पाळत कोण ठेवणार? काय म्हणून ठेवणार? डॉक्टर साहेबांनी तिचा असा काय गुन्हा केला होता? छे, तसले काही एक नव्हते. सहज कामानिमित्त ती आत येऊन गेली असली पाहिजे. पण म्हणून काय झाले? डॉक्टर साहेबांना पोशाख करायचा होता. खरे म्हणजे त्यांची वेशभूषा संपली होती आणि आता केशभूषा करण्यासाठी ते आरशासमोर येऊन उभे राहिले होते. टेबलावरच्या छोट्या बशीत त्यांनी कलप तयार केला होता आणि त्यामध्ये ब्रश बुचकळून आपले शुभ्र रुपेरी केस काळे कुळकुळीत करण्याचा त्यांचा उद्योग चालला होता. अशा वेळी अन्य कोणाही माणसाने त्यांच्या शेजारी बसून त्यांच्याकडे टक लावून पाहायला त्यांनी काय स्वतःचे प्रदर्शन मांडले होते? कल्पाची बाटली टेबलाच्या खणातून काढताना डॉक्टर साहेबांना एकदा वाटले की दार लावून आतून बोल्ट सरकवून टाकावा, पण तसे करणे विचित्र दिसले असते. सदोदित आपल्या अभ्यासिकेची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवणाऱ्या डॉक्टर साहेबांनी याच वेळी हा बंदोबस्त का केला अशी फाजील कुजबूज कोणी नाही तरी घरातील गडी माणसांनी आपसात निश्चित केली असती. उगीच लोकांना कुजबूज करण्याला वाव कशाला द्यायचा अशा सुज्ञ विचाराने डॉक्टर साहेबांनी नुसते दार लोटून घेतले होते. मग बशीमध्ये कलप तयार करण्यापूर्वी त्यांनी स्वयंपाकघरापर्यंत उगीच एक चक्कर मारली. 3-3 वेळा मध्ये येऊन आपल्या खोलीत डोकावून जाणारी आपली पत्नी कुणा पाहुण्या बायकांशी गप्पा गोष्टी करत प्रशस्तपणे दूरच्या एका दालनात बसली आहे आणि मध्येच ती उठण्याचा काही संभव नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. मग ते आपल्या अभ्यासिकेत परत आले आणि ब्रशने आपले केस काळे करण्याच्या प्रक्रियेत एकतान झाले. त्यांची अगदी समाधी लागली होती. ही एकतानता दार करकरताच भंग पावली म्हणून ते अगदी असावधपणे खवळून गेले आणि म्हणूनच शांत वृत्तीबद्दल, मिठास वाणीबद्दल ख्यातनाम असलेले डॉक्टर साहेब शिरा ताणून तणतणून वेडेवाकडे शब्द बोलून गेले. डॉक्टर साहेबांनी आरशात स्वतःचे रूप नीट न्याहाळले. मस्तकावरील एकूण एक केस काळा तुकतुकीत दिसू लागला होता. असे काही करण्याची काही विशेष जरुरी होती असे नव्हे. त्यांच्या गौरवर्ण मुद्रेला रुपेरी केसही मोठे शोभून दिसत. डॉक्टर साहेब आपल्या वयाच्या मानाने फारच तरुण दिसतात असा आपल्या मित्रमंडळीतील बोलवा त्यांनी अनेक वेळा ऐकला होता. शिस्तबद्ध राहणीने आणि नियमित सवयीने त्यांनी आपली शरीर प्रकृती अत्यंत सुदृढ आणि देखणी ठेवली होती. लोक तर असेही म्हणत की डॉक्टर साहेबांच्या मानाने त्यांच्या पत्नी आता वृद्ध दिसू लागल्या आहेत आणि ते काही खोटे नव्हते. तिचे केस पिकले होते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या होत्या. पूर्वीचा नीटस बांधा ओघळून ती स्थूल व बेडौल दिसू लागली होती, पण त्याची तिला बहुधा जाणीवच नसावी. मुलाबाळांच्या आणि आता होऊ घातलेल्या नातवंडांच्या संसाराच्या रामरगाड्यात ती राजी खुशीने भरडून निघत होती. डॉक्टर साहेबांना या गोष्टीचे अलीकडे वैषम्य वाटू लागले होते. पूर्वी हा विचार त्यांच्या मनात कधी येत नसे असे नव्हे, पण मनातले असले विचार कुरवाळीत आणि गोंजारीत बसायला त्यांना वेळ कुठे होता? दवाखान्यातले काम, रुग्णालयातील शस्त्रक्रिया, मेडिकल कॉलेजमधील व्याख्याने आणि यातून वेळ उरलाच तर गोल्फ ग्राउंडवर गोल्फचा खेळ यामध्ये त्यांचे जीवन यंत्रबद्ध झाले होते. पूर्वी टेनिस खेळत असत, पण ती आता जुनी गोष्ट झाली.
नीलमला त्यांचा खेळ पाहण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी कुठल्याशा एका सामन्यात रॅकेट हातात घेतली होती, पण त्यावेळी त्यांना खेळ काही जमला नाही. 10 वर्षापूर्वी त्यांचा गुडघा दुखावल्यामुळे त्यांनी हा खेळ सोडून दिला होता. तो नेमका याच वेळी दुखरेपणाने त्यांना टोचू लागला. रॅकेट हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या मनगटाकडे कौतुकाने पाहणे ही त्यांची नेहमीची लाडकी सवय होती, पण यावेळी त्यांच्या मनगटाचे स्नायू ढिलावल्यासारखे त्यांना वाटले. एकूण डॉक्टरांच्या शरीरातला कण न कण वृद्धत्वाची कबुली देत शरणागती पत्करत होता. त्यामुळेच त्यांचा त्या दिवशीचा खेळ काही जमला नाही. एखाद्या नवख्या खेळाडूप्रमाणे ते क्रीडांगणावर गबाळेपणाने वावरत होते. काहीतरी निमित्त काढून डॉक्टर साहेबांनी क्रीडांगणावरून माघार घेतली. नीलमने त्यांचे कौतुक केले, पण ते मनापासूनचे कौतुक नव्हते. मग खेळ संपल्यावर सरबत पिताना त्यांनी आपल्या पूर्वीच्या पराक्रमाच्या आठवणी उकरून काढल्या आणि आपल्या मिठास वाणीत जमलेल्या मंडळींना त्यांनी त्या रोचकपणे चघळून चघळून सांगितल्या. डॉक्टरांच्या मिठास वाणीने सारी माणसे भारावल्यासारखी झाली. डॉक्टरांच्या ढिलावलेल्या स्नायूवर, दुखावलेल्या दृष्टीवर आणि शिथिल झालेल्या मज्जातंतूवर त्यांच्या मिठास वाणीने सूड उगवला होता. त्यांच्या बोलण्यावर नीलम निहायत खुश असे ते उगीच नसे. जमलेल्या तरुण पोरांच्या बरोबर त्यांचे अमाप गुणगान करण्यात तीही सामील झाली, तेव्हा त्यांचे समाधान झाले. पण याही गोष्टीला बरेच दिवस झाले होते. विद्यार्थिनी म्हणून नीलमचा आणि त्यांचा त्यावेळी नुसता परिचय झाला होता. टेनिसचा खेळ सोडून डॉक्टर साहेब प्रकृतीसाठी गोल्फचा खेळ खेळू लागले, पण हा खेळ पाहण्यासाठी नीलमला त्यांनी चुकूनही नेले नाही. एकतर हा खेळ त्यांच्या रसरशीत आणि पराक्रमी वृत्तीला कधीच मानवला नव्हता, आणि दुसरे म्हणजे तो खेळ खेळण्यासाठी येणारी माणसेही वृद्ध, थकली भागलेली अशी होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात मिसळताना डॉक्टरांना विशेष काही वाटत नसे, पण आताची गोष्ट निराळी. आजूबाजूला वृद्ध माणसे पाहिली, त्यांची ओघळलेली शरीरे आणि थकली शिणलेली मने त्यांना दिसली की त्यांच्या साऱ्या वृत्ती आत चिडचिडत, बंड करून उठत. त्यांच्यात वावरणे त्यांना दुस्सह होई, पण त्याला आता इलाज नव्हता. या खेळाशिवाय अन्य कोणताही तडफदार खेळ खेळणे त्यांना झेपण्यासारखे नव्हते. म्हणून गोल्फ खेळण्यासाठी भल्या सकाळी ते बाहेर पडत तेव्हा एक प्रकारचा चोरटेपणा अलीकडे त्यांना वाटू लागला होता. समोरच्या आरशात पाहून डॉक्टर साहेब टायची गाठ बांधू लागले. सहज त्यांची दृष्टी खिडकीतून खाली रस्त्यावर गेली. त्यांच्या बंगल्याच्या समोरून 2 फाटक्या अंगाचे तरुण सिगारेटच्या धुराचे फवारे सोडीत तावातावाने बोलत चालले होते. तिकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांना वाटले, अलीकडची तरुण पिढी ही अगदी निस्सत्व होत चालली आहे. त्यांचे छान चोखीचे पोशाख तेवढे पाहून घ्यावेत, पण हातापायाच्या काड्या झालेल्या आणि मने मरगळलेली. त्या मानाने आपली प्रकृती खूपच तल्लख आहे. डॉक्टर साहेबांनी कपाटाच्या एका खणातून एक रेशमी रुमाल बाहेर काढला आणि त्यावर अत्तराचे फवारे मारून ऐटदारपणे तो आपल्या कोटाच्या वरच्या खिशात खोचला. अत्तराचा घमघमाट त्यांच्या खोलीमध्ये दरवळून गेला. जीवनातल्या साऱ्या समृद्धी रिद्धी-सिद्धीप्रमाणे माणसाला प्रसन्न व्हाव्यात तसे डॉक्टर साहेबांना वाटले. क्षणभर त्यांचे मन काही हळूवार आणि कोमल कल्पनांनी बहरून गेलं. नीलम त्यांना एकदा म्हणाली होती, डॉक्टर, तुम्ही या 2 वर्षात फारच बदललात हं? डॉक्टर हसून त्यावेळी उत्तरले होते, पण त्यांचं सारं श्रेय तुला आहे. पण खरं म्हणजे त्यावेळी डॉक्टर तसे काहीच बदलले नव्हते. अलीकडचे त्यांचे थाटामाटाचे गरम सूट, सौंदर्य प्रसाधनासाठी त्यांनी जमा केलेली सारी भूषणे यांचा त्यावेळी पत्ताही नव्हता. फक्त नीलमला आवडतात म्हणून टवटवीत ताज्या गुलाब पुष्पांचा एक गेंद त्यांनी तिला तेव्हा नजर केला होता. एवढ्यावरच त्या पोरीच्या साऱ्या नाजूक आणि कोमल भावना फुलून आल्यासारख्या झाल्या होत्या. डॉक्टरांना त्यावेळी वाटलं होतं, माणसाचं यौवन त्याच्या वयावर अवलंबून नसतं, त्याच्या मनावर ते अवलंबून असतं हेच खरं. पण मग थोड्याच दिवसांनी त्यांना एक विपरीत अनुभव आला. तसा काही विशेष प्रसंग घडला नाही. नीलमला घेऊन ते कुठल्याशा इंग्रजी चित्रपटाला गेले होते.
त्यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत कोणी वात्रट मवाली तरुणांनी म्हातारबुवा या संबोधनाने त्यांची संभावना केली होती. त्यावेळी झालेल्या दंगलीत त्या तरुण पोरांना चांगले तडाखे लगावून डॉक्टर साहेबांनी त्यांना अद्दल घडवली होती. पण आपल्याला लोकांनी म्हातारबुवा या शब्दांनी संबोधावे या घटनेचा त्यांच्या अंतर्मनाला विषाद वाटल्याखेरीज राहिला नाही. हा प्रसंगही डॉक्टरांनी विशेष मनावर घेतला नसता. नीलमच्या पहिल्या परीक्षेनंतर दुसऱ्या वर्षासाठी ती जेव्हा परतली त्यावेळी तिच्या वर्गात कोणी एक गोरटेलेसा सुदृढ बांध्याचा देखणा तरुण अवतीर्ण झाला होता. डॉक्टरांच्या प्रमाणे लाघवी बोलण्यात तो पटाईत होता. विविध क्रीडातील नैपुण्य आणि अभ्यासातील हुशारी यामुळे तो अनेकांचे लक्षस्थान होऊन राहिला होता. एरवी डॉक्टरांना या पोराचे कौतुक वाटावे असाच तो होता. पण नीलमही त्याला भुलल्यासारखी झाली आणि इथेच सर्व काही बिनसले. तिची आणि त्याची मैत्री, त्यांची घसट डॉक्टरांना असह्य वेदना देऊ लागली. दिवसचे दिवस डॉक्टर उदासवाणे, व्याकुळल्यासारखे घालवू लागले. अखेर तो पोरगा काही कौटुंबिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडून परागंदा झाला तेव्हा ते प्रकरण मिटले. तेव्हापासून डॉक्टर साहेब आपल्या स्वरूपाचे बारकाईने चोच पुरवू लागले. माणसाचे यौवन वयावर नसले तरी ते केवळ मनावरही नसते, त्याच्या शरीर यष्टीवर ते अवलंबून असते याची त्यांना खात्री पटली. म्हणूनच नीलमकडे जाण्यापूर्वी हा सारा साज शृंगार करण्यासाठी त्यांना आरशासमोर असे तासन तास तिष्ठत राहावे लागे. पण या साज शृंगाराचे कष्ट डॉक्टरांना एरवी घमघमणाऱ्या अत्तराच्या सुगंधाप्रमाणे मृदू आणि सुखद वाटले असते. कारण वेशभूषेसाठी ते आरशासमोर दाखल होत तेव्हा नीलमच्या विचाराने त्यांच्या मनाला एक अनामिक धुंदी येत असे. तिची संकल्पित भेट त्यांच्या दृष्टीसमोर स्वप्नमयतेने तरळू लागे. या भेटीतला तिचा अनुनय, तिचे कटाक्ष, तिचे लाघवी शब्द नि क्वचित तिचा मोहक स्पर्श त्यांच्या अंतर्मनाला हळुवारपणे गुदगुल्या करू लागला. ज्या बेहोशीसाठी ते कैक वर्ष भुके राहिले होते तिचा अनुभव अशावेळी त्यांना येऊ लागे. पण या अनुभवातही वैगुण्य होते. हे वैगुण्य म्हणजे अशावेळी त्यांना हवा असलेला एकांत भरघोसपणे त्यांना कधीही मिळत नसे. त्यांच्या स्वप्नमय बेहोशीतून त्यांचे पाय धरून फरफटत ओढत आणण्यासाठीच जणू घरादारातील माणसे नेमकी याच वेळेला काही कामे काढून त्यांच्या अभ्यासिकेत येत असत. पिकलेल्या केसांची आणि बेडोल बांध्याची त्यांची पत्नी, तारस्वरात भांडणतंटा करणारे त्यांचे 2 तरुण पुत्र, माहेरपणासाठी आलेली त्यांची बोलघेवडी कन्या, रिकाम टेकडेपणाने एरवी घरामध्ये बसून राहणारे त्यांचे धाकटे बंधू आणि कधीकधी भेसूर चेहऱ्यांचे रुग्णाईत. या सर्वांना डॉक्टरांच्या स्वप्नमय मनोवस्थेचा कसा सुगावा लागे कोण जाणे. भुकेलेल्या जनावरापुढे भक्ष्य टाकावे तशी ही सारी माणसे डॉक्टरांच्यावर किरकोळ कामाच्या सबबीखाली तुटून पडत आणि त्यांच्या नाजूक कोमल भाव विश्वाचे लचके तोडू लागत. डॉक्टर साहेब मघाचे भडकून ओरडले ते याच प्रत्ययाने. डॉक्टर साहेबांचा पोशाख आटोपला. खिडकीतून डोकावून शोफरने खाली पोर्चमध्ये गाडी आणून उभी केली आहे याची त्यांनी खात्री करून घेतली आणि मग ते बाहेर पडू लागले. आपल्या अभ्यासिकेचे लोटलेले दार उघडून ते बाहेर येऊ लागताच त्यांच्या अंतर्मनाने पुन्हा एकदा जोरात लगाम खेचले. त्याबरोबर डॉक्टर साहेब थबकले. बाहेर पडण्यापूर्वी त्यांची पत्नी त्यांना सामोरी येणार आणि हा थाटामाटाचा पोशाख करून स्वारी कुठं चालली असली काही पृच्छा करणार याची त्यांना त्यांच्या मनाने जाणीव दिली. अंधारात ठेचकाळून पडलेल्या माणसाने चाचपडत आधार शोधू लागावे तसे ते सबबी शोधू लागले. त्यांच्या तत्पर मनाने एखाद्या चतुर कापड व्यापाऱ्याप्रमाणे सबबीचे सणंग त्यांच्यापुढे भराभर टाकले. मग त्यातला एक चमकदार सणंग डॉक्टर साहेबांनी उचलला आणि निर्वेदपणे ते बाहेर आले. दारातच त्यांची पत्नी उभी होती. तिने पृच्छा करताच गडबडीचे नाटक करून डॉक्टर साहेब घड्याळाकडे पाहत म्हणाले, आज तो अमेरिकेचा तो आपला हा येणार आहे, तुला ठाऊक नाही? आज जमशेदजी हॉलमध्ये त्याचं व्याख्यान आहे. आता बोलून माझा खोळंबा करू नकोस, आधीच मला उशीर झाला आहे. असे कावरेबावरेपणाने काहीसे पुटपुटत ते बाहेर पडले आणि पोर्चमध्ये जाऊन गाडीत बसले. गाडी चालू झाली
आणि बंगल्याच्या बाहेर येऊन गुळगुळीत रस्त्यावरून वेगाने दौडू लागली. मग त्यांच्या मनाचे लगाम सैल झाले. त्यांचा कावरेबावरेपणा विरघळून गेला आणि त्यांना हायसे वाटले. सबबी शोधण्याची, त्या सांगताना कावरेबावरे होण्याची आणि त्यातून सही सलामत पार पडता सुटकेचा निश्वास टाकण्याची डॉक्टरांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. 2 वर्ष रोज असल्या अनेक प्रसंगांना तोंड देऊन त्यांच्या मनातल्या संवेदना तयार झाल्या होत्या, निर्ढावल्या होत्या. पण त्यासाठी डॉक्टर साहेबांना केवढी तपश्चर्या करावी लागली होती. म्हातारपणी माणसाला नव्या जबाबदाऱ्या घेताना जो संकोच आणि जे दडपण वाटत असते ते नीलमच्या बाबतीत त्यांना काही कमी वाटले होते असे नव्हे. नीलम भेटण्यापूर्वीचे डॉक्टरांचे जीवन कसे शांत आणि स्थिर होते. गेली कित्येक वर्ष लौकिकाच्या धोपट मार्गाने आपल्या संसाराची बैलगाडी हाकत ते आले होते. या काळात कसली हुरहुर त्यांना जाणवली नाही. कसले अनामिक भावनांचे कड येऊन त्यांचे हृदय उतू गेले नाही. मेघदूतातल्या नायकाप्रमाणे कुणाचा विरह त्यांना गांजू शकला नाही. कुणाला पाहून त्यांना उत्साहाचे आणि उल्हासाचे भरते आले नाही. कुणाच्या उपेक्षेने ते कधी व्याकुळून गेले नाहीत. सारं जीवन कसं थंड थंड होतं. आणि जर नीलम त्यांना भेटली नसती तर समुद्रावर मासे धरण्यासाठी गेलेल्या एखाद्या कोळ्याप्रमाणे थंडपणाने सांजवेळी त्यांनी आपली नाव जीवनाच्या पैल तीराला पोचवली असती आणि मग त्याचा त्यांना विषादही वाटला नसता. शीतगृहात ठेवलेले पदार्थ जसे गारठून जावेत तशा त्यांच्या भावना गारठून गेल्या होत्या. नीलमचा आणि त्यांचा परिचय ज्या दिवशी झाला त्याच दिवशी, त्याच क्षणी वटलेल्या झाडाला पालवी फुटावी तशी त्यांच्या अंतर्मनात काही नाजूक हिरवळ फुलू लागली. प्रथम डॉक्टर साहेबांनी स्वतःच्या अंतर्मनातील घडामोडींची दाद स्वतःच्या जागृत मनालाही दिली नव्हती. बोलून चालून 50शीला आलेला माणूस, तरुणांचे थिल्लर चाळे सुचण्याचे वय आहे का हे, असा त्यांनी स्वतःशी युक्तिवाद केला. गेल्या 50 वर्षातील आपले निष्कलंक चारित्र्य, आपला कठोर नीतिवाद, आपली धोपटमार्गी दिनचर्या साक्षीदाराच्या पिंजऱ्यात त्यांनी उभी केली आणि त्यांच्याकडूनच वदवून घेतले की या माणसाच्या हातून असले काही घडणे शक्य नाही. आणि खरोखर अजून असे काय मोठे विशेष घडले होते. नीलमची नाजूक लांबसडक कोमल बोटे काही असावध क्षणी त्यांच्या बोटात मिसळली होती हे खरे, पण डॉक्टरांनी कैक वेळा रुग्णाई स्त्रियांचे हात तपासणीच्या वेळी आपल्या हातात घेतले होते. प्रत्यक्ष स्वतःच्या पत्नीचा हात त्यांनी कितीतरी वेळा प्रेमाने कुरवाळला होता, पण तो गारसलेला स्पर्श होता. नीलमच्या पहिल्या स्पर्शाबरोबरच त्यांना एका नव्या उभाऱ्याची, नव्या चैतन्याची, नव्या विश्वाची आयुष्यात पहिल्यांदाच ओळख पटली होती. पण किती उशिरा, कोणत्या भलत्याच वेळी. 25-30 वर्षापूर्वी असा प्रसंग उद्भवला असता तर. पण ही जरतरची भाषा कशाला. डॉक्टरांचे लग्न झाले त्यावेळी त्यांना पुरते कळूही लागले नव्हते. डॉक्टरांच्या उग्र आणि करारी वडिलांनी त्यांचे लग्न ते कॉलेजच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवीत असतानाच करून टाकले होते. त्यावेळी डॉक्टरांची कुणी संमती देखील विचारली नव्हती. विशीतल्या मिसळून न फुटलेल्या पोराची संमती ती काय घ्यायची. डॉक्टर साहेबांचे वडील बडे प्रांतसाहेब होते. कुणाला विचारण्याची आणि कुणाची परवानगी घ्यायची त्यांना कधी सवय नव्हती. त्यांनी बांधलेल्या नवीन बंगल्याची वास्तू शांत, घरातल्या 4 पोरांच्या मुंजी आणि कार्यात कार्य म्हणून डॉक्टर साहेबांचे लग्न त्यांनी भरडून टाकले होते. आणि खरे म्हणजे डॉक्टर साहेबांना त्याचेही काही विशेष वाटले नाही. अलीकडे 5-25 वर्षात प्रेमिकांच्या प्रणयकथा ते वाचू लागत तेव्हा त्यांचे अंतर्मन चिडचिडून उठत असे. या कथांचे लेखक काहीतरी खोटेच लिहितात आणि पोरासोरांना नादी लावतात असे त्यांचे मत बनत चालले होते. डॉक्टर साहेबांचे थोरले चिरंजीव कुठल्या तरी एका विधवा परिचारिकेच्या पाशात गुंतत चालले आहेत याची त्यांना कुणकुण लागताच डॉक्टर साहेबांनी काही वर्षापूर्वी रुद्रावतार धारण केला होता. असले आताताई आणि मूर्खपणाचे चाळे त्यांनी आपल्या सर्व शक्तीनिशी ठेचून काढले होते. पण डॉक्टर साहेबांना नीलम भेटण्यापूर्वीची ही गोष्ट होती. तशी नीलम विशेष सुंदर होती का? छे, तसे काही नव्हते. ती बांध्याने सडसडीत आणि वर्णाने काळी सावळीच होती. तिच्यात डॉक्टर साहेबांना एवढे कुठले आकर्षण दिसले.
पण हे सारे प्रश्न अप्रस्तुत होते. तिच्याबद्दल डॉक्टर साहेबांच्या मनात लोभ निर्माण झाला हे आधी सांगितले कोणी? कुणीही स्त्री पुरुष एकत्र हिंडताना पाहून चहाटळ लोकांना असल्या गप्पा उठवण्याची एक सवयच असते. डॉक्टर साहेबांनी हाही युक्तिवाद एकेकाळी आपल्या मनाशी केला होता. तिचे आणि आपले नाते गुरु शिष्याचे आहे असा सोयीस्कर गैरसमज करून घेण्याची ते पराकाष्ठा करीत होते. पण गेल्या काही दिवसात त्यांच्या मनात आणि त्यांच्या वर्तनातही निर्माण झालेला चोरटेपणा त्यांना असह्य वेदना देऊ लागला होता. स्वतःच्या घरात या चोरटेपणाचा जाच त्यांना किती होत होता म्हणून सांगावा. डॉक्टर साहेबांच्या घरी नीलम आली की तिच्याशी दिलखुलासपणे बोलणे दूरच राहो, पण औपचारिक कुशल विचारतानाही त्यांची दृष्टी आजूबाजूच्या माणसांच्या मुखावरील भाव निरखून पाहण्यात दंग होत असे. आपल्या बागेत डवरलेली गुलाबाची फुले नीलमला भेट देण्यासाठी तोडून आणावीत आणि ती घेऊन घरामध्ये चोरटेपणाने प्रवेश करीत असतानाच त्यांच्या पत्नीने त्यांना पकडावे. मग डॉक्टर साहेबांनी मुद्रेवर खोटे हास्य आणून तिच्या देवपूजेसाठी ही फुले जमा केल्याचा बहाणा करावा. नीलम त्यांच्या घरी कधीकधी येत असे. तिची येण्याची वेळ झाली की डॉक्टर साहेब गॅलरीत अजाणतेपणाने तिची वाट पाहत तिष्ठत राहत. तसे तिष्ठत उभे राहण्यातही त्यांना भारी सुख होई. पण याच वेळी त्यांचे बंधू तंबाखूचा बार भरीत पिचकारी मारण्यासाठी तेथे येऊन ठेपत आणि म्हणत, कुणाची मार्ग प्रतीक्षा चालली आहे? अशा वेळी डॉक्टर साहेब एकदम गडबडून जात. मग दूरवर दिसणाऱ्या समुद्राकडे आपले डोळे स्वप्नाळूपणे लावण्याचा बहाणा करीत ते म्हणत, छे छे, मार्ग प्रतीक्षा कसली, सृष्टी सौंदर्य पाहतो आहे. असल्या बहाण्याला ते आता एखाद्या कसलेल्या नटासारखे सरावले होते. मनातले सारे नाजूक कोमल भाव नीलमच्या मुखावर ती बोलत असताना एखाद्या प्रणयिनीने लिहिलेल्या प्रेमपत्रासारखे झरझर उमटू लागत. पण डॉक्टरांना प्रतिसाद मात्र देता येत नसे. कितीतरी नाजूक आणि लुसलुशीत शब्द त्यांच्या मिटलेल्या ओठांवर किनाऱ्यावरील लाटांप्रमाणे थडकत असत. अशा वेळी त्यांची मुद्रा एखाद्या शाळकरी मुलाप्रमाणे होत असे. आपल्या मुद्रेवरील स्नायूंची खेचाखेच करून असे काही भाव दर्शवण्याचा ते प्रयत्न करू लागत, पण ते हास्यास्पद होऊ लागत. विशीतल्या एखाद्या बंडखोर आणि अधीऱ्या पोराप्रमाणे मनात येईल ते भकत सुटायला ते या जगात एकटे थोडेच होते. कुटुंबातील सर्वात वडीलधारा पुरुष, रुग्णालयातील मान्यवर सर्जन, समाजातील एक प्रतिष्ठा संपन्न नेता, अशा कितीतरी जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या मनावर पुस्तकांच्या भाऱ्याप्रमाणे रचून ठेवल्या होत्या. छे छे, त्यांना असले काहीच करता येणे शक्य नव्हते. कदाचित ते त्यांना करता आले असते, पण त्याला आता फार उशीर झाला होता. माणसांनी केलेल्या प्रेमाचे कोडकौतुक होण्याचा काळ त्यांच्या जन्मापासून दुर्दैवाने बराच दूरवर पडला होता. या काळापर्यंत दरमजल करीत येऊन पोचेपर्यंत त्यांच्या मस्तकावर रुपेरी केसांच्या ध्वजा फडकू लागल्या होत्या. डॉक्टरांच्या शरीरातील सारी गात्रे वार्धक्याच्या उतरणीवर घसरगुंडीला लागली असतानाच उधळलेल्या बैलजोडीच्या गाडीवाणाने कासरा खेचून त्यांना आवरू पाहावे तसे ते स्वतःला आवरू लागले. आपल्या शरीरावर उमटू लागलेल्या वार्धक्याच्या खुणा पुसून टाकण्याचा ते आटोकाट प्रयत्न करू लागले. या धडपडीत हातचा कासरा सुटून गेला. घसरगुंडीला लागलेली गाडी तशीच पुढे गडगडत गेली आणि गाडीवान मात्र उलट दिशेला पळत सुटला. आणि एक दिवस सकाळी उठून डॉक्टर स्वतःकडे पाहतात तो ते विशीच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते. त्यांची पत्नी, त्यांचे बंधू आणि त्यांची मुले तशीच पुढे रखडत होती. पण डॉक्टरांच्या सभोवतालचे म्लान आणि मलूल जगत सप्तरंगी आणि सुगंधी झाले होते. या सप्तरंगाच्या दीप्तीत आणि सुगंधाच्या धुंदीत डॉक्टर अष्टोप्रहर वावरू लागले. अलीकडेच बाथरूममध्ये स्नान करताना ते तारस्वरात लकेर घेत, रुग्णाहितांशी बोलताना ते खळखळून हसत, तरुण माणसाशी बातचीत करताना मित्रत्वाने त्यांच्या पाठीवर ते थाप मारीत, गोजीरवाण्या मुक्या जनावरांना ते मायेने कुरवाळीत, पत्रासाठी सुंदर निळसर कागद ते कटाक्षाने वापरीत आणि कपडे लत्त्यांच्या बाबतीत चोखंदळपणे काळाबरोबर राहण्याचा ते प्रयत्न करीत.
एकेकाळी पारशी फॅशनचा लांब कोट आणि तंग आखूड तुमान घालणारे डॉक्टर कॉर्डची पॅन्ट आणि अमेरिकन पद्धतीचा बुशकोट वापरू लागले होते. नेहमीच्या बोलण्या चालण्यात नव्या मताचा पुरस्कार ते हिरिरीने करीत असत. अशा वेळी तरुणांची बाजू घेऊन म्हाताऱ्या माणसाशी भांडणतंटा करण्यात डॉक्टरांना मोठे भूषण वाटे. लोक म्हणत, हा डॉक्टर मोठा उमदा माणूस आहे. पण अंदर की बाट डॉक्टर स्वतःपासून काही लपवू शकत नव्हते. तशी लपवण्यासाठी त्यांचा कोण आटापिटा चालला होता. डॉक्टर एकटे असले म्हणजे त्यांचे चावरे मन एखाद्या मुरब्बी कायदे पंडिताप्रमाणे त्यांची उलट तपासणी घेऊ लागे आणि त्यात डॉक्टरांचा धुव्वा उडत असे. मग ते शर्मिंदे आणि उदास होत असत. हा एकटेपणा एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे पाठलाग करीत आजूबाजूच्या गलबल्यातही त्यांची पारद करीत होता. आताचेच पाहना, मोटारीतून ते नीलमच्या घरी निघाले होते. नीलमने आग्रहाने त्यांना चहाला बोलावले होते. आपल्या आईची आणि डॉक्टरांची ओळख व्हावी म्हणून तिने हा चहाचा बेत जमवून आणला होता. नीलमच्या आईला भेटण्यासाठी डॉक्टर काही एवढे उत्सुक नव्हते. मागे ते असेच तिच्या वडिलांना भेटले होते. पण नीलमच्या सहवासात तासनतास घालवण्यासाठी निमित्त म्हणून ही संधी पटकावण्याचा त्यांचा बेत होता. त्यासाठी डॉक्टरांना डोळ्यात तेल घालून पहारा करीत बसावा लागे. ही दक्षता त्यांनी पाळली होती म्हणून या घडामोडीचा कुणाला सुगावा लागला नव्हता. पण ही दक्षता वृद्ध माणसाची होती. त्यांच्या तरुण बेहोशीवर त्यांच्या वृद्ध अनुभवाची एखाद्या करड्या अधिकाऱ्याप्रमाणे सक्त नजर असे. त्यामुळेच डॉक्टरांना हा छळवाद असह्य झाला तरी त्यांच्या लौकिकाची घडी कधी विस्कटली नाही. या वृद्ध अनुभवाच्या दूरदर्शी देखरेखीमुळे त्यांच्या कुटुंब सुखालाही कधी सुरकुती पडली नाही. डॉक्टरांचा आजचा बेत असा होता की नीलमच्या घरी तिच्या आईच्या समवेत औपचारिक संभाषणांनी ठिगळलेला चहापानाचा कार्यक्रम सुमारे 15-20 मिनिटात आटपायचा आणि मग जमशेदजी हॉलमध्ये अमेरिकेच्या कुठल्याशा त्या ह्याचे जे व्याख्यान होणार होते तिकडे नीलमला घेऊन जायचे. असे करण्यात जनरीतीला वावगे काही दिसणार नव्हते. कारण अमेरिकेतला तो हा मोठा नामांकित शास्त्रज्ञ आणि वक्ता होता. अशा माणसांची व्याख्याने आणि भेटीची संधी तरुण विद्यार्थ्यांनी गमावता कामा नये असे त्यांनी आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना हिरिरीने बजावून सांगितले होते. आता विद्यार्थीच आले नाहीत तर तो दोष काही त्यांचा नव्हता, परंतु अशी संधी नीलमच्या हातून हुकू नये याची ते कोशिश करणार होते. जनरीतीच्या चौकटीत नीतिशास्त्राच्या पट्टीवर त्यांनी ही योजना अशा रीतीने काळजीपूर्वक आखून घेतली होती. पण एक चमत्कार झाला. नीलमच्या बंगल्यासमोर त्यांची मोटार येऊन थडकताच नीलम लढीवाळपणे धावाधाव करीत त्यांना सामोरी गेली. तिच्या डोळ्यात त्यांचे दर्शन घडताच उसळून आलेला अतृप्त उल्हास पाहताच डॉक्टरांना बेहोश होऊन गिरक्या घेत अल्लडपणे तिला सामोरे जावे असे वाटले. पण तेवढ्यात त्यांच्या वृद्ध अनुभवाने लगाम खेचले आणि डॉक्टर थंड संभावितपणे स्मित करीत गंभीर पावले टाकीत तिच्याबरोबर आत आले. नेहमीप्रमाणे त्यांनी खिशातून पाईप बाहेर काढला आणि तो शिलगावण्यासाठी त्यांनी लायटर पेटवला. तेवढ्यात दालनातील निळसर पडदा दूर सारून नीलमची आई सुहास्य वदनाने पुढे आली आणि तिने डॉक्टरांना नमस्कार केला. तिला पाहताच डॉक्टर चपापले, क्षणभर गोंधळले. त्यांच्या हातातला लायटर क्षणभर तसाच जळत राहिला आणि मग विझून गेला. ओठामधला पाईप सहजगत्या बोटांनी बाहेर काढला. नमस्कार करण्यासाठी हातांची वेंगरूळ हालचाल होऊ लागली आणि त्यांचे डोळे नीलमच्या आईच्या मुखावर खिळले. त्या रुपेरी केसांच्या वृद्ध पण प्रसन्न मुखामधून त्यांची दृष्टी आरपार जाऊ लागली, भूतकाळात दौडू लागली. कैक वर्षांचे मैलाचे दगड उलट दिशेने धावू लागले. नीलमची आई देखील अशीच त्यांच्याकडे रोखून पाहू लागली. पण क्षणार्धात हा शोध संपला. डॉक्टरांना अंतर्मनातील काही सुप्त स्मृती सुरुंगाचा स्फोट व्हावा तशा आपल्या थडग्यातून उद्रेकल्या. डॉक्टर चाचरत म्हणाले, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नीलमची आई प्रसन्नपणे हसली आणि म्हणाली, होय, आपण एकमेकांना पाहिलं होतं. 30 वर्षांपूर्वी मी मडगावला माझ्या आईवडिलांच्या घरी होते. त्यावेळी मला वाटतं. होय, आठवलं मला. त्यावेळी एका सुटीत वडिलांच्या बरोबर तुमच्या घरासमोर
मी आमच्या मावशीकडे राहायला आलो होतो. डॉक्टर अस्वस्थपणे डोक्याला हात लावून कलप लावलेले आपले केस चाळवीत उद्गारले. नीलम आश्चर्याने एकदम उद्गारली. अय्या डॉक्टर, तुमची आणि आईची पूर्वीची ओळख होती? डॉक्टर गडबडले आणि गोंधळले. ओळख म्हणजे? नीलमची आई पुन्हा हसत म्हणाली. छे, तशी आमची ओळख कधीच झाली नाही. आम्ही एकमेकांना रोज पाहत होतो इतकंच. नीलमला त्या शब्दांचा बोध झाला की नाही कोण जाणे, पण डॉक्टर एकदा नीलमकडे आणि मग 30 वर्षांपूर्वीच्या नीलमकडे आळीपाळीने पाहत राहिले. घटोत्कचाची मायावी सृष्टी क्षणार्धात ओसरून जावी तसे डॉक्टरांचे यौवन बघता बघता देशोधडीला लागले. आतल्या आत कुणाची तरी कुठेतरी समजूत पटली आणि मग डॉक्टरांनी त्या तरुण अल्लड पोरीकडे जेव्हा पाहिले तेव्हा ते काळाच्या उलट दिशेने धावणारे विशीतले डॉक्टर उरले नव्हते. एका क्षणात डॉक्टरांना आपल्या हरवलेल्या वयाचा हिशेब लागला. आणि मग सारेच बेत रद्द करून डॉक्टर सुमारे अर्ध्या तासाने घरी परतले. घरी येताच डॉक्टर थेट आपल्या अभ्यासिकेत शिरले. पाठोपाठ त्यांची पत्नी आत आली. अंगावरचा कोट उतरण्यास तिने त्यांना मदत केली. मग डॉक्टर आरशासमोर उभे राहिले आणि आपल्या कलप लावलेल्या केसांमधून ते वरचेवर आपली थरथरती बोटे फिरवीत आरशातील आपले रूप न्याहाळू लागले. डॉक्टरांची पत्नी हसून त्यांना म्हणाली, कसला विचार चालला एवढा? कलप आज नीट मनासारखा लागलेला दिसत नाही. डॉक्टर हसले आणि म्हणाले, छे छे, तसलं काही एक नाही. कल्पाची मला एवढी मातब्बरी नाही. माणसानं आपल्या वयाला अनुरूप दिसलं पाहिजे. पण काय? पण कल्पाचा काळेपणा जायला 8-15 दिवस तरी लागतील, नाही?